सरकारी कार्यालयांमध्ये हेल्मेट घालणं हे सक्तीचं आता करण्यात आलेलं आहे शासनाच्या नव्या निर्णयानुसार आणि हे आदेशही निर्गमित झाले आहेत. त्याची सुरुवातही झाली आहे. आपण एकूणच वाहतुकीचे नियम आणि त्यातलं हेल्मेटचं महत्त्व याविषयी बोलूयात. अकोल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे वसे यांच्याशी. दुतोंडे मॅडम, मी तुमचं अकोला आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. हेल्मेट घालणं ही किती आवश्यक गोष्ट आहे? कशासाठी हेल्मेट आपण घातलं पाहिजे? तर सर, हेल्मेट घालणं ही प्रत्येक जे दुचाकी स्वार आहे त्याच्यासाठी आवश्यक आहे आणि तशी कायद्यामध्ये सुद्धा प्रोव्हिजन आहे. आणि आताच माननीय परिवहन आयुक्त अविनाशजी ढाकणे सर यांनीसुद्धा एक सर्क्युलर निर्गमित केलेलं आहे. हेल्मेट घालणे ही स्वतःच्या सुरक्षेसाठी खूप आवश्यक आहे. कारण आता माझ्या या डिपार्टमेंट येऊन मला जवळपास 14 ते 15 वर्षे झालेली आहे आणि हा अनुभव बघता हेल्मेट घालणं अतिशय आवश्यक झालेलं आहे. कारण दिवसेंदिवस जी व्हेकल पॉप्युलेशन आहे ती वाढत आहे आणि आज जिल्ह्याची जर पॉप्युलेशन बघितली आपण व्हेकल पॉप्युलेशन, तर त्यामध्ये आजपर्यंत 5,10,000 जी पॉप्युलेशन आहे टोटल पॉप्युलेशन, त्याच्या अगेन्स्टमध्ये 4 लाखाच्या जवळपास दुचाकी स्वाराची किंवा दुचाकी वाहनाची नोंद झालेली आहे आमच्या कार्यालयामध्ये. म्हणजे जवळपास 80% वाहनं ही दुचाकी आहेत जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर. आणि एवढे मोठे वाहनं असल्यानंतर आणि त्याचं अपघाताचं प्रमाण जर बघितलं आपण तर एक साधा मागच्या वर्षी जरी आपण आकडेवारी बघितली, जानेवारी 21 म्हणजे टोटल वर्षाची, जानेवारी 21 ते डिसेंबर 21, तर त्यामध्ये 50 ते 55% अपघात हे दुचाकी स्वारांचे आहेत. त्यामुळं कुठंतरी अशी एक चिंतेचा विषय आहे आणि चिंतनाचा विषय आहे की ज्या टोटल अपघातापैकी 100% पैकी 50 ते 55% जर दुचाकी वाहनाचे होत असतील आणि त्यातही विशेषतः डोक्याला मार लागून याचं अपघाताचं प्रमाण जास्त आहे. आणि थोडं जर ॲनालिसिस जर केलं तर यामध्ये जे तरुण वर्ग आहेत म्हणजे 18 ते 25 किंवा त्या वरचा वयोगट समजा, तर यांचं प्रमाण जास्त आहे. कारण की एकतर दुचाकी हातात मिळाल्यानंतर नवीन तरुण वर्गाला वेगावर नियंत्रण नसतं, रॅश ड्रायव्हिंग राहतं किंवा डिस्ट्रॅक्शन राहतं किंवा अजून काही गोष्टी मोबाईल टॉकिंग वगैरे जे नियमाचं पालन करत नाहीत. तर अशा वेळेस काय होतं की जेव्हा अपघात होतो तेव्हा अपघातानंतर जेव्हा तो दुचाकीस्वार खाली पडला जातो किंवा त्याच्या डोक्याला मार लागतो, एकतर तो ऑन स्पॉट जातो किंवा सिव्हिअर त्याचे ग्रीवियस इंजुरी होते आणि त्यातूनही ते जाऊ शकतं. तर अशा दगावण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे. म्हणून एक तो टार्गेट ग्रुप ठरवला की ज्या ठिकाणी 50% अपघात होतात तो ग्रुप आपण पहिल्यांदा फोकस करायचा आणि तिथे आपण जर कारवाई केली. आम्ही नेहमी प्रबोधन करतो, म्हणजे आज कार्यालयामध्ये जेव्हा शिकाऊ नोंदणी किंवा लर्निंग लायसन तुम्हाला माहीतच असणार काढायला येतात, तेव्हा आम्ही तिथेसुद्धा जनप्रबोधन करतो. त्यांना अर्ध्या तासाचं ट्रेनिंग देतो आणि त्याच्यात टेस्टसुद्धा होते. 15 मार्क असतात, त्याला 15 क्वेश्चन असतात आणि त्या 15 क्वेश्चनपैकी 60% जर पास झाला तर त्या व्यक्तीला शिकाऊ अनुज्ञप्ती मिळते. म्हणजे शासनामार्फत किंवा आमच्यामार्फत आम्ही वेगवेगळ्या प्रकारे जनप्रबोधन करतो, त्यांना कायद्याचं, मोटर वाहन कायद्याचं नॉलेज देतो. परंतु एवढं होऊनसुद्धा रस्त्यावर जेव्हा वाहन चालवलं जातं तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की जनप्रबोधनाबरोबरच कारवाई करणेसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून मी हा जो शासकीय कार्यालयासमोर जो हे केलेला आहे 30 मार्चपासून हेल्मेट सक्तीचं केलेलं आहे, ही स्कीम जी आहे किंवा ही जी मोहीम आहे किंवा ही जी संकल्पना मी 2019पासूनच राबवत आहे. 2019मध्ये जानेवारी महिन्यामध्ये मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा याची सुरुवात केली. त्यात मला असं वाटलं की सामान्य नागरिकाला आपण नेहमी नियम सांगतो आणि त्यांना पाळायला लागतो. तर आपण जर आपल्यापासून सुरुवात केली तर म्हणजे शासनाचे जेवढे कर्मचारी, आम्ही असो किंवा कुठलेही कर्मचारी अधिकारी असो, कुठल्याही मार्फत त्यांना शासनामार्फत आमचेच काय कुठलेही नियम शासनामार्फत सामान्य जनतेच्याच त्यांना पाळावे लागतात किंवा त्यांच्यासाठी असतात. तर मग मी विचार केला, जर आपण सुरुवात केली, आपल्या अधिकाऱ्यांनी, आपल्या कर्मचाऱ्यांनी किंवा इतर शासकीय अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली तर ते एक इन्स्पिरेशन सामान्य नागरिकामध्ये जाईल किंवा त्यांना एक आयडॉल होईल की नाही, जर हे अधिकारी कर्मचारी जर पाळत आहे तर आपणही हे हेल्मेट घातलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मी ते तशी मोहीम राबवली आणि मोहिमेचा मला एक चांगला फीडबॅक मिळाला किंवा चांगला आउटपुट मिळालं की त्यावेळेस असं झालं होतं की हेल्मेट कमी पडायला लागले होते जिल्ह्यामध्ये. सर्वांनी खरेदी करायला लागले, कारण की मोहीम म्हटलं की ती कारवाई आलीच. कारवाई टाळायचं म्हटलं तर हेल्मेट घालणं आलंच. तर हेल्मेट कमी पडायला लागले तर आम्हाला बऱ्याच लोकांना हेल्मेट मिळेनासे झाले होते. अशी पण परिस्थिती आली होती. म्हणजे जर लोकांना आपण
जनप्रबोधनाबरोबर जर कायद्याची अंमलबजावणी त्या प्रमाणात केली गेली तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट पडतो. हे मी अनुभवलेलं आहे, प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. त्यानंतर रस्त्यानं मला असे अनुभव यायचे की रायडरबरोबर पिलियनसुद्धा हेल्मेट घालायला लागले. म्हणजे दुचाकीसवार म्हणजे दोघांसाठी गाडी असतं, बरोबर आहे की नाही. हो. तर मी एकदा गाडीतून खाली उतरून, म्हणजे प्रत्यक्ष अनुभव सांगते, एक मिस्टर आणि मिसेस गाडीवर चालले होते, त्यांनी दोघांनी पण हेल्मेट घातलं. तर त्यांचं मी त्या ठिकाणी उतरून अभिनंदनसुद्धा केलं होतं की एक ती पावती असते आपल्या कार्याची किंवा आपण जे करतो त्याची. आणि त्या दृष्टिकोनातून मी ते मोहीम राबवली. आणि मोहीम ही आम्ही राबवतोच, पण त्यात महत्त्वाचा हेतू की तुमची सुरक्षितता. कारण डोकं तुमचं असतं आणि सुरक्षितता ही तुमच्या हाती असते. आम्ही फक्त तुम्हाला जाणीव करून देत आहे. हे कायद्यात पहिलेपासूनच आहे आणि पुढेही पण राहणार आहे. आता मोहीम ह्या काही काळापर्यंत राबवल्या जातात आणि त्यानंतर बाकीचे पण आम्हाला वेगवेगळे उद्दिष्ट दिलेले असतात. त्याच्यावर पण आम्हाला फोकस करावा लागतो. म्हणजे ज्यामध्ये समजा रोड सेफ्टीचा जर विचार केला तर हेल्मेट टॉकिंग, नंतर सीट बेल्ट, नंतर तुमचं ओव्हर स्पीडिंग, ओव्हरलोडिंग, ह्या ज्या काही इतर बाबी आहेत त्याच्यावरसुद्धा आम्ही नेहमी कारवाई करत असतो. नंतर अवजड वाहतूक जी आहे किंवा नो पार्किंग, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या. तर त्यावर आम्ही सुद्धा कारवाई करत असतो. वाहतुकीचे नियम जे आहेत ते काटेकोरपणे जर पाळले तर आपले अपघात जे आहे त्याचं प्रमाण कमी होईल. पण असे जिल्हाभरात झालेले जे अपघात आहेत एखाद्या महिन्यात, एखाद्या कालावधीत, त्याची सगळी आकडेवारी तुमच्यापर्यंत येते आणि तुम्ही काही असे झोन वगैरे पाडता का की हा जिल्हा या झोनमध्ये आहे किंवा इथे अधिक अपघात होत आहेत आणि नेमके तरुण वर्गांचे होत आहेत किंवा दुचाकीचे होत आहेत, त्यांची संख्याही अधिक आहे. जे तुम्ही सांगितलं दुचाकी वाहन हे लोकसंख्येच्या मानाने मोठ्या प्रमाणावर आहे, ते स्वाभाविकही आहे. तर असं सगळं लक्षात घेऊन मग मोहीम किंवा धोरण हे आखलं जातं, असं काही होतं का? हो, याबद्दल विशेषतः म्हणजे मी सांगायला इथं मला हे वाटतं की शासनातर्फे जे आहे माननीय सुप्रीम कोर्ट यांनीसुद्धा शासनाला शासन स्तरावर यांच्या आदेशानुसार शासन स्तरावर रोड सेफ्टी सेल एक स्टेट लेवललासुद्धा सुरू झालेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या 2-4 वर्षामध्ये या ॲक्सिडेंट किंवा अपघात या विषयावर फार सिरियसली घेतल्या जात आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे झोन पाडले गेलेले आहेत. पूर्ण महाराष्ट्र लेवललाच आहे की यामध्ये जर जास्त असेल तर तो ऑरेंजमध्ये, रेडमध्ये, ऑरेंज, येलो आणि ग्रीनमध्ये असे 3 प्रकारचे झोन पाडलेले आहेत की जे डेंजरस आहे ते ऑरेंजमध्ये जातात, त्याच्यापेक्षा कमी जर असेल तर ते येलोमध्ये जातात आणि अपघात एकदम कमी असतील अतिशय किंवा नसल्यासारखं तर ते ग्रीनमध्ये चालल्या जातात. तर अशा प्रकारचे झोन पाडले आहेत आणि त्यामध्ये जिल्ह्यांचं वर्गवारीसुद्धा केलेली आहे की कुठल्या जिल्ह्यामध्ये जास्त अपघात होतात, कुठल्या जिल्ह्यामध्ये कमी होतात. मग त्या दृष्टिकोनातून त्या लेवलला राज्यस्तरावर आणि त्या जिल्ह्यातील अधिकारी जे आहेत, आमचा जे डिपार्टमेंट आहे त्यांच्या कोऑर्डिनेशननी आणि शासन स्तरावर जे आमचे अधिकारी आहे, माननीय परिवहन आयुक्त आहे किंवा प्रधान सचिव सर आहेत किंवा आमचे डिपार्टमेंटचे माननीय मंत्री महोदय, ह्या सर्व लेवलला ह्या मीटिंग्स होत असतात रोड सेफ्टीच्या. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या उपाययोजना पूर्ण शासन स्तर ते जिल्हास्तर अशा प्रकारे राबवल्या जातात. आणि याचं जानेवारी 21 ते डिसेंबर 21 असं वार्षिक ॲनालिसिस केलं जातं आणि डिसेंबरनंतर ठरवलं जातं की बाबा कुठला जिल्हा हा कुठल्या झोनमध्ये आहे आणि त्याच्यावर अजून काय उपाययोजना करायला पाहिजे. आपला अकोला जिल्हा जर आपण लक्षात घेतलं मागच्या डिसेंबरपर्यंत ही जे झोन आहेत समजा येलो, ऑरेंज वगैरे जे तुम्ही सांगितलेत ते तर कार्यालयातली भाषा प्रयोग झाला. पण आपल्या अकोला जिल्ह्यातल्या ज्यांचा कार्यभार तुमच्याकडे आहे त्यातल्या लोकांना तुम्ही काय सांगाल की आपल्याकडे जे अपघात आहेत त्याचं प्रमाण आपल्याला कमी कसं करता येईल? यामध्ये अनेक गोष्टी अपघाताला कारणीभूत आहेत आणि त्यामध्ये आपल्या जिल्ह्यात जे अपघाताचं प्रमाण आहे ते असंही म्हणता येईल नाही की खूप कमी आहे आणि खूप जास्त आहे. परंतु आपल्याला सर्वांना, जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना आणि सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना इथं एक मला आव्हान पण करायचं आहे की आपण सर्वांनी रस्ता सुरक्षेचे नियम पाळणे हे अतिशय गरजेचे झालेले आहे आजच्या काळामध्ये. कारण जी व्हेकल पॉप्युलेशन, वाढती व्हेकल पॉप्युलेशन म्हणा किंवा आज रस्त्याची पण जी स्थिती म्हणाल, आता सध्या रस्ते बांधकाम वगैरे सुरू आहे, परंतु रस्त्याची स्थिती म्हणाल किंवा इतर जे घटक आहेत त्यात भरपूर घटक आहेत. या ठिकाणी मी बऱ्याचशा मागच्या याच्यात आपल्याला सांगितलेलं आहे कोणकोणते घटक आहेत आणि आमच्या डिपार्टमेंटमध्ये जे आहेत घटक ते तर मी त्याच्यावर फोकस करणारच आहे. परंतु जी संसदीय क्षेत्र जी रस्ता सुरक्षा समिती आहे
त्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटचं यात कोऑर्डिनेशन घेतलेलं आहे. म्हणजे त्यात बांधकाम असो, RTO असो, पोलीस असो किंवा महानगरपालिका असो किंवा आरोग्य विभाग असो, अशा प्रत्येक डिपार्टमेंटचं यात कोऑर्डिनेशन घेतलेलं आहे की जेणेकरून अपघाताशी रिलेटेड त्या डिपार्टमेंटचं जे कार्य आहे त्यांनी जर समन्वयाने आम्ही या अधिकाऱ्यांनी किंवा केलं तर आपला जिल्हा हा अकोला जिल्हासुद्धा कमी प्रमाणाहून अपघातमुक्तसुद्धा होऊ शकतो. यासाठी माझं असं आव्हान राहील या नागरिकांना की त्यांनी रस्त्याचे नियम पाळावे. बाकीचं जे सरकारचं जे काम आहे, शासनाचं जे काम आहे, अदर डिपार्टमेंटचं काम आहे ते त्यांचं काम ते सुद्धा करत आहे. दर 3 महिन्याला मी सांगू इच्छिते की जिल्हाधिकारी मॅडम निमा अरोरा मॅडम आमच्या आतापर्यंत 2 मीटिंग या विषयावर झालेल्या आहेत. तर त्या मीटिंगमध्ये सुद्धा बाकीच्या डिपार्टमेंटसोबत यासोबत चर्चा केली जाते. म्हणजे PWD असो किंवा आरोग्य असो किंवा पोलीस विभाग असो, तर त्यांच्या समन्वयाने हळूहळू आपण जे बाकीचे सुद्धा ज्या गोष्टी अपघाताला कारणीभूत आहे त्यासुद्धा आपण सॉर्ट आऊट करणार आहोत. परंतु आपल्याला सुरुवात करणं आवश्यक आहे आणि जो ग्रुप आहे 50-55% दुचाकीस्वारांचा, तो आपल्याला सर्वात पहिल्यांदा कव्हर करणं आवश्यक आहे. म्हणूनच ही मोहीम आपण हाती घेतलेली आहे. तरुणांमध्ये भरधाव गाडी चालवणे, 3-3 सीट्स 4-4 सीट्स बसवणे आणि स्टंट करणे असे प्रकार आढळून येतात आणि अपघाताचं प्रमाणही तुमच्या अगोदरच्या प्रश्नाच्या याच्यात आलंच आहे की तरुणांमध्ये अधिक होत आहेत. तर जसं आपण सरकारी कार्यालयांमध्ये ते सगळे आपल्याला वाहतुकीचे नियम सांगत असतात, रेडिओवरून आम्ही सांगत असतो, तुम्ही तुमच्या परीने सांगत असता आणि त्या कार्यालयांमधल्या अधिकाऱ्यांनीच कर्मचाऱ्यांनी जर हेल्मेट घातले तर त्याचा एक पायंडा पडेल, लोक त्याच्यापासून प्रेरणा घेतील, हे तर खरंच आहे. पण अगदी तरुणांपर्यंत पोहोचायचं म्हटलं तर कॉलेजेसमध्ये जाऊन कॉलेजमध्ये जर हेल्मेट सक्तीचं केलं तर अधिक चांगलं होईल किंवा तरुणांसाठी आपण आणखी काय करू शकतो? यामध्ये मला सांगायला आवडेल की हा शासकीय कार्यक्रम जे आहे कार्यालयाचा, याच्यानंतर आम्ही त्याच्यावरही फोकस करणार आहे आणि यामध्ये तसं शैक्षणिक संस्था ह्यासुद्धा घेतलेल्याच आहे. स्टेप बाय स्टेप आपण एक कारवाई करणार आहे आणि यात मी हे पण सांगू शकते की तुम्ही जे आता म्हटलं की शाळामध्ये किंवा आपल्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही सक्ती करायला पाहिजे किंवा त्या ठिकाणी त्यांना जनप्रबोधन करायला पाहिजे. तर मला सांगायला आवडेल की मी 2010मध्ये एक स्वनिर्मित प्रोजेक्ट तयार केला होता फॉर फ्रीडम ऑन रोड आणि ते 1 तासाचं PPT आहे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. आणि तेव्हाच मी तो ग्रुप शालेय ग्रुप प्लस महाविद्यालयीन ग्रुप हा तेव्हाच फोकस केलेला होता 2010मध्ये, की जेव्हा मी जॉईन होऊन 2-3 वर्ष झाले होते. आणि त्या ठिकाणी मी ते सांगायला मला आवडेल की मी अकोला जिल्ह्यातून होली क्रॉस जे कॉन्व्हेंट आहे तिथूनच त्याची सुरुवात केलेली होती. त्या दिवशी मला वाटते 14 ऑक्टोबर 2010 या दिवशी मी सुरुवात केली होती. त्या शाळेमध्ये जाऊन जवळपास 2000 विद्यार्थी तिथं त्या कार्यक्रमाला होते किंवा त्या वर्कशॉपला होते आणि तेव्हाच मी फोकस केलेलं होतं की नाही, आपल्याला हा ग्रुपच म्हणजे मेन ग्रुप आहे त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. आणि मी त्या PPTद्वारे आणि वेगवेगळे त्यात ॲक्सिडेंट क्लिप आहेत, नंतर त्यात वेगवेगळी इन्फॉर्मेशन आहे आणि कार्टूनद्वारे म्हणजे एक हसत खेळत मुलांना कसं शिकवायचं, एक शिक्षक जो शिकवतो त्याप्रमाणे मी त्यांना शिकवलेलं आहे 1 तास. आणि जवळपास मला सांगायला आवडेल की मी आतापर्यंत 1 ते 1.5 लाख मुलांना या वर्कशॉपमधून जनप्रबोधन केलेले आहे. आणि त्यात प्रत्येक कॉलेजमध्ये गेली किंवा शाळेमध्ये गेली तर मी त्या कॉलेजमधले जे उत्साही मुलं आहे किंवा जे म्हणजे काहीतरी करण्याची त्यांची इच्छा आहे त्यांना रोड सेफ्टी दूत म्हणून मी सुद्धा नेमते आणि त्यांना एक आय कार्ड देते की जेणेकरून ते त्याच्या शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या मुलांना, नंतर त्यांच्या घरी आईवडिलांना, त्यांच्या शेजारी पाजारी यांना वाहतुकीचे नियम सांगतील. रस्त्याने चालताना एखाद्याने वाहतुकीचा नियम तोडला किंवा एखाद्याला सिनियर सिटीजन आहे त्यांना रस्ता क्रॉस करताना मदत लागली तर ते मुलं करतात आणि मी त्यांना तसं प्रशिक्षण दिलेलं आहे. त्याचं मी अकोला, पुणे, वाशिम आणि बुलढाण्यामध्ये प्रात्यक्षिकसुद्धा घेतलेलं आहे. इव्हन म्हणजे संडेला वगैरे 1 तास हा चौकामध्ये हा पण प्रोग्राम मी घेतलेला आहे मुलांसाठी स्पेशली, की 1 तास तुम्ही चौकात उभे राहा आणि वाहतुकीचे नियम प्रत्यक्ष जो हे असते शिपाई असते आपला याचा ट्रॅफिकचा, तो कसा करतो की बाबा गाडी किंवा इकडची साईड यायला पाहिजे, इकडचं स्टॉप कसा असायला पाहिजे, राईट साईड कशी असायला पाहिजे, त्यांचं त्यांना अनुकरणसुद्धा करायला लावते आणि ते 1 तास तिथं वर्क करतात. ही सुद्धा मी राबवलेलं आहे. बरोबर आहे. जयश्री दुतोंडे ज्या आपल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत, RTO आहेत,
त्यांच्याशी आपण बोलत आहोत. हे जे तरुण वर्गाचं आहे त्यांना तर मार्गदर्शन आपल्याला असं प्रत्यक्ष जाऊन काउन्सिलिंग केल्यासारखं करावं लागतंच आणि त्यांना त्याची अधिक गरजही आहे. पण ते पालक जे आपल्या लहान मुलांना म्हणजे 9वी, 10वी, 11वी आणि 12वी हे 4ही वर्ष क्लासेस करण्याचे, ट्युशन्सला जाण्याचे असे वर्ष आहेत आणि त्या वर्षामध्ये निरनिराळ्या की फिजिक्सची इकडे आहे, मॅथ्सची तिथे ट्युशन आहे, इंग्रजीसाठी इकडे जावं लागतं, याच्यात ही सगळी मंडळी गाड्या चालवते आणि त्यांचं वय मात्र तेवढं झालेलं नसतं. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? कारण त्यांच्याजवळ लायसनच नसतं. बरोबर आहे, कारण की लायसन हे 18 वर्षाच्या वयानंतरच आपल्याला मिळतं मोटरसायकलचं. आणि अंडर एज मुलं जी आहेत, अल्पवयीन मुलं आहे, ते ही जी गिअरची गाडी किंवा जी मोटरसायकल आहे ती चालू शकत नाही. याबाबतीत आम्ही वेळोवेळी प्रबोधनही करतो आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की जो प्रोजेक्ट राबवला आहे त्यात मी पालकांनासुद्धा समाविष्ट करून घेतलं होतं की तुमची जी अल्पवयीन मुलं आहेत, आता आपल्या याच्यात स्कूल बसची प्रोव्हिजन आहे की शाळेत जाताना मुलं जे आहेत ते स्कूल बसमध्ये गेले पाहिजे आणि जेणेकरून हे जे दुचाकी जे आहे इल्लिगल चालवल्या जाते किंवा तुमचं लायसन नसताना चालवलं जाते याचं प्रमाण कमी होऊन किंवा आपण त्याच्यावर कारवाई करून ते कमी करण्यात यश मिळू. आणि पालकांना असं माझं मार्गदर्शन असतं की जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टीसाठी मुलांची लाड पुरवता, सगळ्या गोष्टी त्यांची प्रत्येक गोष्ट तुम्ही त्यांना पुरवता, तर मग ही सुरक्षेची हमी का नाही घेत? माझं पालकांना इथं आव्हान आहे. या आकाशवाणीद्वारे आज मला तुम्ही इथं जे बोलावलं आहे त्यातून मी इथं आव्हान करू सांगते की त्यांना कळत नाही परंतु पालकांना कळतं. तर त्यांनी ती चाबी त्यांच्या हाती द्यायलाच नाही पाहिजे. एक तर आईवडिलांनी त्यांना सोडायला पाहिजे किंवा स्कूल बस आहेत, स्कूल बसचा वापर करायला पाहिजे. कायद्यांचं उल्लंघन करू नका असं मी त्यांना सांगू इच्छिते. आणि अंडर एजचे जे आहेत मग आम्ही त्या कारवाया केल्या जातात आणि अशा वेळेस जी कारवाईला आहे ते सामोरे जावं लागतं. आणि त्याच्यात अशी तरतूद आहे की आईवडिलांनासुद्धा शिक्षा आहे. जर एखाद्या अंडर एजचे जर मुलाला आपण कारवाई केली, आईवडिलांनासुद्धा त्यात शिक्षा आहे. म्हणून या ठिकाणी मी परत पॅरेंट्सला एक आव्हान करते की मुलांच्या हातात तुम्ही गाडी देऊ नका. तुम्ही एकदा पोहोचवा, नाही तर स्कूल बसची प्रोव्हिजन आहे, एखादा व्हेकल तुम्ही शेअर करून हे करू शकता तुमच्या मुलांसाठी. तर अशा गोष्टींचं जे कायद्यात आहे त्याच गोष्टीचा तुम्ही उपयोग करावा. इलेक्ट्रिक वाहन जे आहे ते रजिस्ट्रेशन त्याचं करावं लागत नाही, त्याला RTOचा नंबर नाही. पण वाहतुकीचे नियम तर त्यांनी पाळलंच पाहिजे आणि त्यांचाही अपघात होऊन त्यांनाही मार बसू शकतो म्हणून त्यांनीही हेल्मेट घालणं हे गरजेचं आहे का? काही इलेक्ट्रिक व्हेकल्स जे आहेत त्यांना सूट आहे आणि काही इलेक्ट्रिक व्हेकल जे आहेत त्यांचा स्पीड जास्त आहे तर त्यांना कायद्यामध्ये रजिस्ट्रेशन आहे. तर ज्यांना रजिस्ट्रेशन आहे किंवा दुचाकी चालवायचं म्हटलं तर शेवटी काय असतं माहीत आहे का? आता हे नियम म्हणजे असं असायला पाहिजे का, तसं असायला पाहिजे, त्यापेक्षा आपली सेफ्टी कशात आहे हे जर बघितलं गेलं तर नक्कीच हे जे आम्हाला मोहीम राबवण्याची वेळच येणार नाही. कारण याला घालणं आवश्यक आहे का, नाही तर मग घातलंच पाहिजे का, आणि मग महामार्गावरच घातलं पाहिजे का, सिटीत घालायला नाही पाहिजे का की पाहिजे? मला एक सांगा, कुठेही गेल्यानंतर गाडी पडल्यानंतर असं तर काही विचार करत नाही तो रस्ता की नाही बा मी सिटीतला रस्ता आहे की मी महामार्गावरचा रस्ता आहे. लागलं म्हणजे लागलं. अपघातामध्ये पहिली चूक ही शेवटची ठरू शकते. त्यात काहीही गॅरंटी नसते की तुमचा जीव वाचेल की काय. तुमच्या डोक्याला जो मार लागला त्याच्यानुसार तुम्हाला कधीही त्याचा जे आहे तुम्हाला वर जावं लागणार आहे. म्हणजे तो यम तुमची वर वाटच बघत असतो की बाबा हे झालं की वर. म्हणून असं कायद्याने असं करायला पाहिजे. इतकं बंधनकारक केल्यापेक्षा जर स्वतःच नियम पाळायला लागले आणि तुमची जर मनोवृत्ती बदलली, हे जे आम्ही सर्व करतो आहे किंवा वेगवेगळे दरवर्षी आम्ही रोड सेफ्टीचे प्रोग्राम घेतो, जनप्रबोधनाची वेळच येऊ देऊ नका. आपल्याला सगळं बाकीचं कसं कळतं आपल्याला की आपल्याला भूक लागली म्हणजे आपण जेवण करतो, आपल्याला बाकीच्या गोष्टी आपले हक्क माहीत आहे, तशी कर्तव्य पण माहिती असायला पाहिजे. बरोबर आहे की रस्त्यावर चालवताना आपल्याला गाडी घ्यायचा आपल्या वडिलांकडून हक्क माहीत असतो आणि परंतु त्या बाबतीत काय कर्तव्य असतात हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे किंवा माहिती असून आपण त्याचं इम्प्लिमेंट करत नाही ते करायला पाहिजे असं मला वाटतं. दुचाकी जी आहे ती तर आपण एखाद्या ट्रेनिंग स्कूलमध्ये जाऊन शिकतच नाही. सायकल आपल्याला येत असते, सायकल आपण धडपडत पडून जाऊन शिकून घेतो आणि मग दुचाकी चालवायलाही असं घरच्या घरी शिकतो. खरं म्हणजे त्याचंही शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण शिक्षण कमी कालावधीचं, अगदी 1 दिवसाचं का असेना, 2 दिवसाचं का असेना, असं करत वाहतुकीचे नियम सगळे समजावून घेत, जसं 4 व्हीलरसाठी
आपल्याला RTOची परीक्षाच द्यावी लागते, प्रत्यक्ष चालवून दाखवावं लागतं. तसं दुचाकी धारकांना त्यांना प्रश्न विचारले जातात. तर हे सगळं माहिती करून घेणं, नीट शिकणं आणि त्या सगळ्या नियमांचं पालन करणं हे आवश्यकच आहे. तुम्ही जे सांगितलं की इलेक्ट्रिक वाहनांना काहींची वेग मर्यादा जी आहे ती कमी असल्याने त्यांना काही असं बंधनकारक नाही आहे. म्हणजेच वेगावर नियंत्रण ठेवणं हेही आवश्यक आहे आणि तरीही अपघात होऊ शकतो आणि पाय मोडेल की हात मोडेल हे सांगता येत नाही. जसं तुम्ही म्हणालात की रस्त्यावरची चूक ही शेवटची चूक ठरवू शकते, तसं आपण घराबाहेर निघताना दुचाकी चालवताना हेल्मेट घालूनच, आणि नुसतं आपणच नाही तर आपल्यासोबत असणारा आणखीही जो दुसरा स्वार जर असेल आपल्या गाडीवरचा तर त्यांनीसुद्धा हेल्मेट घालावं. पण हेल्मेट घ्यावं कोणतं? कारण अगदी रस्त्यावर सुद्धा हेल्मेट विक्रेते आहेत आणि क्रिकेटर लोकांचे वेगळे हेल्मेट आहेत, ॲडव्हेंचर सायकलिंग करणाऱ्याचे वेगळे हेल्मेट आहेत, इंजिनियर्स जे क्रेनवर चढून काम करतात त्यांचे आणखी वेगळे हेल्मेट आहेत. तर नेमकं आपल्याला दुचाकी स्वार जे आहेत त्यांनी कोणत्या पद्धतीचं हेल्मेट घेतलं पाहिजे? दुचाकी स्वारांनी जे हेल्मेट घालायचं असतं ते ISI मार्क्स असायला पाहिजे. ते वेटलेससुद्धा असतं आणि जे रस्त्यावर किंवा जे अनऑथराईज विकल्या जातात ते योग्य नसतात आणि ते घालायला नको पाहिजे, कारण की त्याचं वेट पण खूप असतं आणि त्याचा मानेला पण त्रास होऊ शकतो. आणि पडल्यानंतर ते जे आहे त्याचं हे जे ISI मार्क्सचं हे असतं हेल्मेट असतं ते पडल्यानंतर असं क्रॅक होत नाही किंवा त्याचा सेफ्टी राहते डोक्याला, आणि क्रॅक होऊन उलट याचं आपल्याला जास्त नुकसान होऊ शकतं. म्हणून हेल्मेट वापरताना ISI मार्क्सचेच हेल्मेट वापरले गेले पाहिजे आणि त्याशिवाय दुसरं हेल्मेट वापरू नये. आणि सद्यस्थितीमध्ये मी आपल्याशी मगाशी बोलताना सांगितलंच आहे की आज नवीन नोंदणी जी होते आहे तर प्रत्येक डीलर हा त्या नवीन नोंदणीच्या वेळेस दुचाकीस्वाराला हेल्मेट फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो आहे. म्हणजे याचा अर्थच काय की तुम्ही दुचाकी चालवताना हेल्मेट घालायलाच पाहिजे आणि ते ISI मार्क्सच असायला पाहिजे. भारतीय मानक संस्थेच्या द्वारे ISI द्वारे ज्याला क्वालिटी कंट्रोलचं एक सर्टिफिकेट मिळालं आहे, जसं शेतकऱ्यांना आपण सांगतो प्रमाणित बियाणे घ्या, त्याच पद्धतीनं प्रमाणित असलेलं ISI मार्क असलेलं आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्या निकषावर घासून पुसून निघालेलं अशा पद्धतीचं हेल्मेट हे आपण सक्तीने आपल्या गाडीवर दुचाकीवर बाहेर जाताना डोक्यावर घातलं पाहिजे. आणि याच गोष्टीचं महत्त्व पटवून देण्यासाठी आज आपण जयश्री दुतोंडे यांच्याशी बातचीत करत होतो, ज्या अकोल्याच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत. मी दुतोंडे वसे मॅडमचं फार फार आभार व्यक्त करतो की त्यांनी हेल्मेटचं महत्त्व, वाहतुकीचे नियमाचं पालन करणे या संदर्भात आपल्याला विस्तारपूर्वक अशी माहिती दिली आहे. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी धन्यवाद द्यायच्या अगोदर एक वाक्य परत मी बोलू इच्छिते की या मोहिमेला सर्व नागरिकांनी, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी शासकीय सहकार्य करावे आणि हेल्मेट घालूनच कार्यालयामध्ये यावे. धन्यवाद.